स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहां तीर्थास्पदं शिवविरञ्जनोतां शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं। येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसितवचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य। ज्ञानेश्वरस्तु भगवानौतेनैवो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दाय
कल्पतरू करुणा सिंधू कृपा सिंधू दीनबंधू नंदनंदन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आत्यंतिक कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि त्याचबरोबर गोकुळ निवास ट्रस्ट भाकरवाडी आणि आमचे अत्यंत प्रेमळ स्वभाव असणारे हरिभक्तपरायण आमचे शंकर भाऊ यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली परम भाग्याने आलेली ही श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा। खरं तर तुम्ही म्हणत असाल पत्रिकेवर तर वेगळ्याच ताई दिसत होत्या, समोर तर वेगळ्याच आल्यात, पण कारण असं ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करणार होतात हरिभक्तपरायण माझ्या प्रिय वैष्णव सखी सुप्रिया दिदी बनगर, पण काही कारणास्तव त्यांचं येणं झालं नाही आणि योगायोगानं आणि मला असं वाटतं श्रीकृष्ण भगवंताची अशी इच्छा होती की मीच इथं यावं आणि त्यामुळं माझ्या वाटेला भाऊंच्या माध्यमातून आलेली ही सुंदर अशी भागवताची सेवा। खरं तर अलौकिक आणि दिव्य असा संकल्प आमच्या शंकर भाऊंनी केलाय। 108 भगवंताच्या कथेचा संकल्प घेतलाय। खरं तर बोलायला सोपं वाटतंय आणि पाहायला सुद्धा सोपं वाटतंय, पण साधं 8 दिवसाचा जरी संकल्प घेतला ना अभिषेक महाराज, 8 दिवसाचा ज्ञानेश्वरी पारायणाचा जरी आम्ही संकल्प घेतला तरी तो 8 दिवसाचा संकल्प आमच्याकडून पूर्ण होत नाही। मग 108 हरिकथेचा संकल्प घेणं इतकं सोपं नाही। खरं तर असं आहे, या विश्वातील या जगातील झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही। बोलत नाही का तुमच्याकडं? माना हलवा बरं। या विश्वातील या जगातील झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेनं हलू शकत नाही। या सगळ्या विश्वावर जगावर त्या परमात्म्याची सत्ता आहे। मग एवढा मोठा 108 कथेचा संकल्प घेतलाय, मग हे काय भगवंताच्या इच्छेशिवाय आहे का? याच्याकरता सुद्धा भगवंताची इच्छाच असावी लागते। एवढा मोठा 108 कथेचा संकल्प घेणं याच्याकरता श्रीकृष्ण भगवंताची विशेष कृपा असावी लागते। आणि मला असं वाटतं आमच्या शंकर भाऊंवर श्रीकृष्ण भगवंताची आणि राधा राणीची परिपूर्ण कृपा आहे म्हणून एवढा गोड संकल्प त्यांनी घेतला। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता। कुठं बसले शंकर भाऊ? मागे बसलेत का? बरं बरं। इतका सुंदर संकल्प घेतलाय। मी सांगितलं 8 दिवसाचा संकल्प सुद्धा आमच्याकडून पूर्ण होत नाही। 108 कथेचा संकल्प त्यांनी घेतलाय आणि पाहता पाहता आता ही 32 क्रमांकाची कथा, बरोबर ना? म्हणजे हळूहळू हा संकल्प पूर्णत्वाला जातोय, कुठलीही अडचण न येता। त्याचं कारण असं आहे, भगवंत स्वतः सांगतात फक्त चांगले संकल्प तुम्ही करा, ते पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या पाठीमागे उभा आहे। सत्य संकल्पाचा दाता नारायण परमात्मा स्वतः सांगतात फक्त चांगले संकल्प घेऊन माझ्या कथेमध्ये बसा, ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। म्हणून हळूहळू हा संकल्प पूर्णत्वाला जातोय। खरं तर शंकर भाऊची माझी ही दुसरी भेट, सुप्रियाताईंच्या कथेच्या वेळेस पहिली भेट झाली। त्यांनी स्वतःची स्तुती कधी माझ्यासमोर केली नाही, पण बाणेगावमध्ये श्रोत्यांच्या माध्यमातून जी काही त्यांचं कार्य ऐकलं, फक्त 108 कथेचा संकल्प त्यांनी घेतला नाही तर जवळजवळ 108 गावांमध्ये श्री स्वामी समर्थांचे केंद्र सुद्धा त्यांनी चालू केले। एवढंच नाही तर जे गरीब मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, शिकण्याची इच्छा आहे पण परिस्थिती नाही, अशा मुलांना सुद्धा संत साहित्याचं ज्ञान व्हावं, संत साहित्याचा प्रचार प्रसार त्यांनी करावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून त्या मुलांना सुद्धा कित्येक मुलांना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नेण्याचं काम त्यांनी केलंय। स्वामी समर्थांचे 108 केंद्र, 108 कथेचा सुद्धा संकल्प आणि त्याचबरोबर गोमातेच्या सेवेचं आणि गोमातेच्या रक्षणाचं अलौकिक कार्य सुद्धा ते करतायत। ज्या गोमातेला आमच्याकडं मातेचं स्थान दिलंय, आईचं स्थान ज्या गोमातेला दिलंय, 33 कोटी देवता ज्या गोमातेमध्ये विराजमान आहेत, जिच्या खुराणमध्ये सुद्धा लक्ष्मी मातेचा निवास आहे। एवढंच नाही, शास्त्र असं सांगतं
जर कधी वृंदावनला बाकी बिहारीच्या मंदिरात तुम्ही गेला असाल, गेलाय का कोणी? बोलत नाही का हो तुमच्याकडं? वा 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 वा, बऱ्याच जणी जाऊन आल्यात. शास्त्र असं सांगतं, बाके बिहारीच्या मंदिराला 4 प्रदक्षिणा मारल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, नाहीच वृंदावनला जाणं शक्य झालं तर हरकत नाही, पण गोमातेला जरी आम्ही 4 प्रदक्षिणा मारल्या तरी बाके बिहारीच्या मंदिराच्या 4 प्रदक्षिणेचं पुण्य आमच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. असं या गोमातेचं महात्म्य आहे. जिथं गोमाता वास्तव्य करते, गोशाळा असेल, कुणाच्या घरी असेल, ते स्थान सुद्धा सामान्य राहत नाही. ते स्थान साक्षात तीर्थक्षेत्र होतं. असं या गोमातेचं महात्म्य आहे. आणि त्या गोमातेच्या सेवेचं आणि त्या गोमातेच्या रक्षणाचं सुद्धा अलौकिक कार्य आमचे शंकर भाऊ करतायत. आणि खरं तर शंकर भाऊ अनेक दाते आहेत या जगामध्ये आणि अनेक प्रकारचे दानसुद्धा आहेत. मग त्यामध्ये विद्यादान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, अनेक प्रकारचे दान आमच्याकडं सांगितलेत. पण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान आणि या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दाता जर कोण असेल तर संत महात्म्यांनी वर्णन केलं, दाता तोची एक जाना जो नारायणा स्मरवी. या जगात सर्वश्रेष्ठ दाता जर कोण असेल तर जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण आपल्याला करून देतो, तो सर्वश्रेष्ठ दाता आहे. आणि मला असं वाटतं आमच्या भाऊंच्या माध्यमातून हा जो 108 कथेचा संकल्प करण्यात आला आहे, जवळजवळ 108 गावांमध्ये लाखो लोकांना हरिकथा श्रवण करण्याचा योग आमच्या शंकर भाऊंमुळे प्राप्त होणार आहे आणि काही लोकांना झालेला सुद्धा आहे. आणि या श्रेष्ठ दात्याचं सगळं पुण्य, जेवढ्या 108 कथा होतील आणि ज्यांनी ज्यांनी कथा श्रवण केलं त्यांचं सगळ्यांचं पुण्य आमच्या भाऊला जाणार आहे. कारण भगवंताचं स्मरण करून देण्याचं दात्याचं भाग्य भगवंताच्या कृपेने त्यांना लाभलंय. आणि अजून एक सांगून जाईल, एवढा मोठा संकल्प करणं आणि एवढं मोठं कार्य करणं एकट्याच्यानं शक्य नाही. मग या अलौकिक संकल्पाकरता शंकर भाऊंना जे सहकार्य करतात त्यामध्ये त्यांचा मित्रपरिवार असेल, त्यांनी जोडलेली प्रेमाची माणसं असतील, आपल्या गावातील गावकरी मंडळी असतील, आपल्या सगळ्यांकरता मी असं म्हणेल, इतक्या सुंदर संकल्पाकरताय आपण मदत करताय म्हणून सांगेल. भगवंत स्वतः सांगतात, जहाँ भी सिर्फ लेने की आदत है वहाँ भगवान नहीं आते, लेकिन जहाँ देने की आदत है वहाँ पे भगवान आते हैं. जिथं फक्त घ्यायची सवय तिथं परमात्मा येत नाही, पण जिथं खऱ्या अर्थानं देण्याची सवय तिथं परमात्मा येत असतात. पण या अलौकिक संकल्पाकरता शंकर भाऊंना जे जे सहकार्य करतात त्यांना या व्यासपीठावरून अतिशय जबाबदारीपूर्वक सांगेल की ज्यांनी या संकल्पाकरता तनानं सहकार्य केलंय, मनानं सहकार्य केलंय, आणि विशेष म्हणजे एवढा संकल्प करायचं म्हणजे धनाची आवश्यकता आहे. ज्यांनी ज्यांनी धनाने सहकार्य केलं या संकल्पाकरता त्यांनी अजिबात काळजी करायची नाही. कारण भगवंत असं म्हणतात, जो माझ्याकरता 2 रुपये खर्च करतो, जो माझ्याकरता 2 रुपये खर्च करतो त्याचे खिशे मी सगळ्यात अगोदर भरत असतो. त्याचे खिशे सगळ्यात अगोदर मी भरत असतो. म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांनी काळजी करायची नाही. कारण खिशे भरणारा साक्षात श्रीकृष्ण भगवंत आहे, खिशे भरणारा परमात्मा आहे. पण सुंदर असं हे भाऊंचं कार्य, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पार पडणारी ही कथा, सुंदर असा हा योग माझ्या वाट्याला आला. म्हणून भाऊंच्या सगळ्या मित्रपरिवाराला, सहकारी जनांना आणि भाऊंना कोटी कोटी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देते. सुंदर अशा या कथेकरता सुंदर अशी जे साथ संगत करतायत, अगदी गोड ज्यांचा आवाज, हरिभक्तपरायण आमचे सिंतवादक महाराज असतील, सुंदर अशी तबल्याची जे साथ करतायत आमचे तबलजी असतील, सुंदर अशी पॅड वादनाची जे साथ करतायत, फक्त अभिषेक महाराजांचं नाव मला माहिती आहे, सगळी महाराज मंडळी नवीन आहे, आमचे अभिषेक दादा असतील. आणि त्याचबरोबर अगदी सुंदर अशी गायनाची साथ ज्या करतायत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण आमच्या कोमल दिदी असतील. खरं तर आता त्या गायनासाठी बसल्यात, पण थोड्या दिवसानं या व्यासपीठावर सुद्धा त्या बसणार आहेत. पण आमच्या कोमल दिदी सुद्धा असतील. खरं तर या सगळ्या गुणीजनांकरता मी असं म्हणेल,
आमच्याकडे चंद्राची व्याख्या केली. चंद्र कुणाला म्हणावं? आपल्या कलेद्वारे समाजाला आनंद देणारे जे व्यक्तिपदार्थ आहेत त्यांना चंद्र म्हणतात. आणि मला असं वाटतं आमच्या सगळ्याच महाराजांच्या गायना वादनामुळे आपल्या सगळ्यांच्या हृदयाला एक आल्हाद आणि एक आनंद प्राप्त होतोय. खऱ्या अर्थानं संगीत क्षेत्रातील ही सगळी चंद्रमंडळी जोरदार टाळ्या यांच्याकरता. खरं तर शंकर भाऊ तुमचं कौतुक याच्याकरता की इतके सुंदर गुणीजन आपण या ठिकाणी आणलेत. मला असं वाटतं 10-10 लाख रुपये जरी जमा केले तरी इतके सुंदर गुणीजन एका ठिकाणी येणं शक्य नाही. पण इतकं सुंदर नियोजन आपण केलंय. आणि इथं असलेले सगळे गुणीजन कसे आहेत? भागवताच्या भाषेत सांगायचं झालं तर इथं असलेले सगळे गुणीजन मंडळ निर्मत्सरांतकरणाचे आहेत. अभिषेक महाराज मत्सर कशाला म्हणावं? हां, मच्छर तर कळतो ना. बाहेरून डंक मारतो त्याचं नाव मच्छर आणि आतून डंक मारतो त्याचं नाव मत्सर. माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही, माझ्यापेक्षा कोणी विद्वान नाही आणि मला जे येतं ते कुणालाच येत नाही अशी जी हृदयात भावना असते त्याला मत्सर म्हणतात. खरं तर हा मत्सर, हा द्वेष आतापर्यंत प्रपंचामध्ये होता तिथपर्यंत ठीक आहे. पण दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आता हा मत्सर परमार्थात सुद्धा यायला लागला. पण साधू संत म्हणतात सुंदर भगवंताचं कीर्तन चालू आहे, सुंदर भगवंताची कथा चालू आहे. त्या कथामध्ये गाण्याची साथ तुम्ही करतायत, वादनाची साथ करतायत. पण ही साथ करत असताना हृदयामध्ये मत्सर ठेवून जर साथ संगत करत असाल, नाही नाही म्हटले याला पहिले डोके तिडक उडते, त्याला पहिले डोके तिडक उडते, नाही म्हटले तो असला तर मी येणार नाही, अशी हृदयात भावना ठेवून जर कथेमध्ये साथ करत असाल तर संत महात्मे म्हटले भजन ते वंगळवाने नरका जाणे चुके ना, असं भजन तुम्हाला नरकाला घालील. मग भजन कसं करावं तर अंतकरणातील मत्सर काढून देवाचं भजन करावं. आणि इथं असलेले सगळे गुणीजन हे खऱ्या अर्थानं निर्मत्सर आहेत. म्हणून हा निर्माण होणारा आनंद एकदा सगळ्यांकरता जोरदार टाळ्या. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या मार्गदर्शनातून आज या व्यासपीठावर बसण्याचं धाडस केलं असे माझे सद्गुरू, ज्यांच्या रूपानं साक्षात माऊली ज्ञानोबरायच माझ्या जीवनामध्ये आले. आणि खरं तर बहु अवघड आहे संत भेटी हे प्रमाण फक्त मी म्हणत होते, पण या प्रमाणाचा खरा अर्थ ज्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर मला कळाला असे माझे सद्गुरू वेदांताचार्य हरिभक्तपरायण कैलासजी महाराज खंडागळे आणि हरिभक्तपरायण सौ मनीषाताई बिडाईत ताईंच्या चरणी, महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन. त्याचबरोबर ज्यांच्या तळमळीतून आज हे व्यासपीठ मिळालं आणि मला या व्यासपीठापर्यंत आणण्याकरता त्यांनी काय काय कष्ट घेतलेत त्यांचे त्यांना माहीत. अगदी ज्यांच्या कष्टातून आज इथं बसलेले आहेत असे माझे आईवडील सुद्धा सोबत आलेत. आईवडिलांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन. आणि विशेष धन्यवाद म्हणजे महाराष्ट्रभर संत साहित्यांचा प्रचार प्रसार जे करतात, संत महात्म्यांचे विचार, भगवंताची हरिकथा महाराष्ट्रभर विश्वभर जे पसरवतात, महाराष्ट्रातील नामवंत यूट्यूब चॅनल हरिभक्तपरायण या चॅनलचे मालक वारकरी विचारधारा आमचे दादा असतील, दादांकरता सुद्धा जोरदार टाळ्या. आणि अजून एक धन्यवाद अशी सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. म्हटले सगळ्यांचे धन्यवाद झाले पण तुला आवाज कोणी दिला? हरिभक्तपरायण आमचे किशोर दादा असतील, अतिशय गोड सिस्टम आहे, जोरदार टाळ्या दादांकरता सुद्धा. आणि आता सर्वात विशेष धन्यवाद म्हणजे श्रोते सज्जन मंडळींचे, कारण सांगणारा भरपूर सांगतोय पण ऐकायला जर 4च लोक असतील तर वक्त्याला किंमत नाही. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. आणि खरं तर माझं भाग्य म्हणावं लागेल की पहिल्याच दिवशी इतके सगळे श्रोते सज्जन ऐकण्याकरता बसले. तर बरेच लोक म्हणतात अभिषेक महाराज पहिल्या दिवशी काही वातावरण नसतं, जाऊ म्हटले दुसऱ्या दिवशी बसून. पण खऱ्या अर्थानं इथं आलेले सगळे भाग्यवान आहात, कारण पहिला दिवस म्हणजे भागवत कथेचा पाया आहे. पहिला दिवस म्हणजे भगवंताच्या कथेचा पाया आहे. आणि ज्याला पहिला दिवस कळाला त्याला 7 दिवस कळतात, आणि ज्याला पहिला कळाला नाही त्याला 7 दिवसापर्यंत काही मेळ लागत
नाही. पण इथं आलेले सगळे श्रोते सज्जन महाभाग्यवान आहात. कारण आपल्या गावात एवढेच श्रोते आहेत का हो? आल्याबरोबर ऐकलं मी, भरपूर मोठं गाव आहे, पण एवढेच का बरं आले त्याचं कारण आहे, इथं येण्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं आणि इथं येऊन बसण्याकरता सुद्धा भगवंताची इच्छा असावी लागते. नाहीतर म्हटले सगळं आवरलं होतं, कथेला निघायचंच होतं पण पाहुणे आले. सगळी तयारी केली ती, म्हटली कथेला जायचंच होतं पण जरा डोकंच दुखायला लागलं, पण बऱ्याच जणी घरीच राहिल्या. पण ज्या ज्या आल्यात त्या महाभाग्यवान आहेत. कारण स्वतःच्या इच्छेने आपण या धर्ममंडपात येऊन बसू शकत नाही. इथं येऊन बसण्याकरता सुद्धा भगवंतानं सिलेक्शन करावं लागतं आणि त्यावेळेस या मंडपात येऊन बसता येतं. सुंदर वर्णन केलं. इरादे लाख बनते हैं, बन के टूट जाते हैं. इरादे लाख बनते हैं, बन के टूट जाते हैं. कथा में वही, कथा में वही, कथा में वही आते हैं जिन्हें श्याम जी बुलाते हैं. कथा में वही आते हैं जिन्हें श्याम जी बुलाते हैं. आते हैं जिन्हें श्याम जी बुलाते हैं. कथा में वही आते जिन्हें श्याम जी बुलाते हैं. सगळ्यांनी भजन करा. इथं येऊन बसण्याकरता कथा में वही आते हैं जिन्हें श्याम जी बुलाते हैं. श्रीकृष्ण भगवंतांनी ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन केलंय तेच या धर्ममंडपामध्ये येऊन बसू शकतात. पण उपस्थित सर्वच श्रोता सज्जन मंडळी, आपल्याही हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या सच्चिदानंद घन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन करते आणि आजच्या पहिल्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करते. आज आपला भागवत कथेचा 7वा दिवस, बरोबर ना? मागच्या महिला गेल्या काय? कितवा दिवस? पहिला दिवस. आज आपल्या कथेला प्रारंभ आहे आणि आजपासून 7 दिवस अलौकिक असणारी ही श्रीमद भागवत महापुराण कथा आपण श्रवण करणार आहोत. 7 दिवस भगवंताची कथा ऐकायची आहे. श्रीकृष्ण परमात्म्याची कथा 7 दिवस ऐकायची आहे. पण खरा जर श्रोता या ठिकाणी बसला असेल तर मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल, 7 दिवस आम्ही श्रीकृष्ण परमात्म्याची कथा ऐकणार आहोत, आमच्या जीवनातले 7 दिवस आम्ही या कथेकरता जर देणार आहोत तर या भगवंताच्या कथेतून आम्हाला फायदा काय? 7 दिवस आम्ही कथा ऐकणार आहोत तर या भगवंताच्या कथेतून आम्हाला फळ काय मिळणार? कारण शास्त्र असं सांगतं, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोती ती प्रवर्तते. मूर्खातला मूर्ख माणूस सुद्धा फायद्याशिवाय काही करत नाही. मग 7 दिवस जर आम्ही कथा ऐकणार आहोत तर ही भागवत कथा आम्हाला काय देणार आहे? कारण संत महात्म्यांनी वर्णन केलं, तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुम्हाला मला मनुष्य देह या ठिकाणी प्राप्त झालाय. आणि जो मनुष्य देह मिळाला तो काही सामान्य नाही, अतिशय दुर्लभ असणारा नरदेह भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालाय.
नाथ महाराजांनी त्याचं सुंदर वर्णन केलं. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना गा. 84 लक्ष योनी भोगल्यानंतर दुर्लभ असणारा हा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झालाय. आणि जो नरदेह मिळाला, नाथ महाराज तरी एकदाच दुर्लभ म्हटले, पण संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज या नरदेहाला 3 वेळा दुर्लभ म्हटले. दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू, संसार तुम्ही का नेनता, आहार निद्रेसाठी दवडिता, माणूसपणा. एकदा सांगून माणसाला कळत बरं का काकू, एकदा सांगून कळत नाही, म्हणून 3 वेळा सांगितलं. दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू. अत्यंत दुर्लभ असणारा मनुष्य देह मिळाला. आणि खरं तर 84 लक्ष योनी भोगल्यानंतर मिळाला. पाप पुण्य समान झाल्यानंतर हा नरदेह मिळाला. आणि जो मनुष्य देह मिळाला त्याची किंमत शास्त्रकार सुद्धा सांगतात. पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः. पुनर्वित्तन, एखाद्याची नोकरी जर गेली असेल तर ती नोकरी परत मिळवता येईल. पुनर्वित्तम पुनर्मित्र, एखाद्याचा जीवलग मित्र जर तुटला असेल तर तो मित्र सुद्धा परत मिळवता येईल. पुढं म्हटले पुनर्भार्या पुनर्मही, म्हटले एखाद्याची पत्नी जर त्याला सोडून गेली तर ती पत्नी सुद्धा परत मिळवता येईल. स्त्रिया मिळविता असंख्य मिळती, माता न मिळे त्रिजगती, ऐसे जे सज्ञान जाणती तेही उपेक्षिती माते ते. ती पत्नी सुद्धा परत मिळवता येईल. या सगळ्या गोष्टी परत मिळतील. एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुन्हा पुन्हा. सगळं परत मिळेल बरं, पण एकदा मिळालेला मनुष्य देह हा मात्र परत मिळणार नाही. कारण दुर्लभ असणारा नरदेह भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालाय. आणि किती अनमोल आहे हा मनुष्य देह. संत कबीरदास महाराजांनी हिंदी गीतामध्ये त्याचं वर्णन केलं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. महिला मंडळ टाळी वाजवा. मागं बसलेल्या महिला टाळी वाजवा सरांनी ना. इकडे बसलेले पुरुष मंडळ, तुम्हाला काय मधली सुट्टी दिली आहे का? सगळ्यांनी टाळी वाजवायच्या. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिले, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
गॅरंटी नाही. आता 2 पायाचं केलं देवानं, पण पुढच्या जन्मात 4 पायाचं करतो का सरपटणारं करतो माहीत नाही. आणि त्यातल्या त्यात आम्ही भाग्यवान आहोत की कोरोनामध्ये सुद्धा देवाने आमचा नंबर लावला नाही. परम भाग्यवान आहोत आम्ही. एवढा अनमोल मनुष्य देह मिळाला तर आम्ही काय करावं? कबीरदासांनी वर्णन केलंय. तू कीर्तन में आया करे, नाम प्रभु का गाया करे, शाम सवेरे बैठ ध्यान प्रभु का लगाया करे, शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया करे, शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया करे. कबीराजी म्हणले, मनुष्य देह मिळाला तर तू कीर्तनामध्ये येऊन बस. आवाज बोलताना कमी करा. तू कीर्तनामध्ये येऊन बस, तू कथेमध्ये येऊन बस, कारण दुर्लभ असणारा नरदेह तुला मिळाला. आणि इथं येऊन काय कर? झोपा काढ म्हटले, घरी लागत नाही. कथेत आल्याबरोबर झोप लागते नाही का? पण इथं येऊन काय करायचं? तू कीर्तन में आया कर, नाम प्रभु का गाया कर, शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. इथं येऊन देवाचं चिंतन कर, भगवंताचं ध्यान कर. या सगळ्यांचं ध्यान नको करू म्हटले, कारण तुझे सगळे आप्त इष्ट कसे आहेत? मतलब का संसार रे, कुछ नहीं इसका मोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मग एवढा दुर्लभ असणारा नरदेह आम्हाला मिळाला, अत्यंत मूल्यवान असणारा मनुष्य देह मिळाला. मनुष्य देह तर अनमोल आहेच, पण मनुष्य देहातील प्रत्येक क्षण आणि क्षण सुद्धा मूल्यवान आहे. मग प्रश्न निर्माण होईल, आमच्या जीवनातले मूल्यवान असणारे 7 दिवस आम्ही या कथेकरता द्यायचे, मग याच्यातून आम्हाला फायदा काय मिळणार? तर त्यावेळेस उत्तर दिलं की 7 दिवस श्रद्धेनं निष्ठेनं विश्वासानं जर आम्ही ही कथा ऐकली ना, तर 7 प्रकारचे बल या भगवंताच्या कथेतून आम्हाला मिळणार आहे. सगळ्यात पहिलं बल या भागवत कथेतून मिळणार आहे, त्याचं नाव आहे देहबल. काय नाव आहे? महिला मंडळ. देहबल या कथेच्या माध्यमातून मिळणार आहे. मग देहबल कसं मिळतं हो? बघा ना, मला असं वाटतं घरी जर आपण बसलो तर 5 मिनिटामध्ये 5 आसनं आपण बदलतो, पण इथं भगवंताच्या कथेमध्ये सलग 3-3.5 तास आपण बसणार आहोत. सुरुवातीला थोडीशी जाणीव होणार आहे, हात दुखतायत, पाय दुखतायत, गुडघे दुखायला लागले, पण जसा जसा हळूहळू आपला कथेमध्ये प्रवेश होईल तसं तसं देहाचं भान आपण विसरून जातो आणि 3-3 तास या ठिकाणी कथा श्रवण करतो. म्हणजे पहिलं बल भागवत कथेतून मिळणार आहे देहबल. आणि वक्त्याकरता कसं बल मिळणार आहे? मला असं वाटतं एखाद्या व्यक्तीशी जर 15-20 मिनिटं बोललं तर बोर व्हायला लागतं, कंटाळा यायला लागतो. पण इथं बोलणारा वक्ता सुद्धा 4-4 तास बोलणार आहे, पण त्या बोलण्यातून कंटाळा नाही तर एक ऊर्जा निर्माण होते. मग हे बल कशातून प्राप्त होतं? तर हे बल प्राप्त होतं भगवंताच्या कथेमधून. म्हणून पहिलं बल मिळणार आहे देहबल.
या भगवंताच्या कथेतून दुसरं बल मिळणार आहे, ते म्हणजे हृदय बल. हृदयाचं बल प्राप्त होणार आहे. आजकाल माणसांची अडचण अशी झाली आहे, कधीही विचारलं कसे आहात की माणसं सांगतात हृदय दुखलं आमचं, मन दुखलं आमचं. खरं तर असं आहे, आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडं दिलच दिल आहे. एवढे कसे तुमचे दिल मोकळे झाले लोकांना देण्याकरता, आणि भिकारी आहात का आपलं हृदय कोणाला देण्याकरता? लक्ष देऊन ऐका. भगवंतानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणसाला दिली आहे, मन, बुद्धी आणि हृदय. आणि याचा जर माणसाला योग्य समन्वय साधता आला नाही तर जीवन जगणं कठीण होतं. बाहेर तुमचे 1000 शत्रू निर्माण होऊ द्या, पण तुम्ही जो विचार करताय त्याच्या विरुद्ध जर तुमचं मन विचार करायला लागलं, समजायचं आपलं मनच आपल्या विरोधात गेलंय. तुम्ही जो विचार करताय त्याच्या विरुद्ध जर तुमची बुद्धी विचार करायला लागली, समजायचं आपली बुद्धीच आपला शत्रू झाली आहे. मग अशा वेळी कशी अवस्था होती? सारखे तोंडावर 12.5 फोडीला गोवरी तैसा दिसे तोंडावरी. म्हटले अहो रडायला काय झालं? म्हटले रडत नाही, मी रोती की सुरत वेसी. अशी अवस्था होते. माणसं म्हणतात हृदय दुखलं आमचं, पण मला वाटतं ज्या ज्या माणसांचं हृदय दुखतं अशा माणसांनी कथेमध्ये येऊन बसायला पाहिजे. कधीच आयुष्यात मन दुखणार नाही, कधीच हृदय दुखणार नाही. कारण भगवंताच्या कथेतून हृदय बल प्राप्त होतं. संत श्रेष्ठ जनाबाई महाराज म्हणतात, भगवंताच्या कथेतून मला एवढं हृदयाचं बल प्राप्त झालं की जगाचा चालक मालक विठ्ठल मी माझ्या हृदयामध्ये कोंडलाय. धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, अगं धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, अगं धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. म्हणून दुसरं
बल देवाच्या कथेतून प्राप्त होणार आहे ते म्हणजे हृदय बल. किती झाले महिला मंडळ? किती झाले? तुम्ही कशा बसले खरं सांगू का? दादा मला एका ठिकाणी शाळेत कीर्तनाकरता बोलवलं. अर्धा तास झाले लेकरं यांच्यासारखेच बसले होते. हसतही नव्हते, रडतही नव्हते, डोलतही नव्हते. मला वाटलं विनोदी असतील, विनोदाचा प्रसंग सांगावा. विनोदाचा प्रसंग सांगितला किशोरदादा, पोरं हसले नाही. मला वाटलं भावनिक असतील, दुःखाचा प्रसंग सांगावा. दुःखाचा सांगितला पण पोरं रडले नाही. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले त्यांची काही हालचालच नाही. मी त्यांच्या गुरुजींना विचारलं, गुरुजी 3 तास झाले पोरं हसत नाही, पोरं रडत नाही, पोरं डोलत नाही, यांचा प्रॉब्लेम काय? ते म्हटले, ताई तुम्ही तुमचं कीर्तन चालू ठेवा. पोरं हसणारही नाही, पोरं रडणारही नाही आणि पोरं डोलणारही नाही, कारण आमची शाळाच मूकबधिराची. काय कळालं? ते शाळेतल्या पोरांसारखं नाही बसायचं. जिथं आवडलं तिथं आवर्जून टाळी वाजवायची आणि जिथं कळालं तिथं आवर्जून मान हलवायची. म्हणून भगवंताच्या कथेतून दुसरं बल प्राप्त होणार आहे हृदय बल. तिसरं बल देवाच्या कथेतून मिळणार आहे ते म्हणजे दृष्टीबल. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खरा परमार्थ येतो त्याची दृष्टी बदलून जाते, म्हणून दृष्टीबल सुद्धा मिळणार आहे. चौथं म्हणजे बुद्धिबल सुद्धा या भगवंताच्या कथेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि 5वं बल मिळणार आहे ते म्हणजे दैव बल. 5वं बल मिळणार आहे प्रारब्धाचं बल. भगवंताची कथा ऐकत असताना काय लाभ होणार आहे? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. देवाची कथा ऐकत असताना, देवाच्या भजनामध्ये टाळी वाजवत असताना 2 फायदे होतात बरं. आपण जर भगवंताच्या भजनात टाळी वाजवली, आपल्या हातात काही आयुष्य रेषा असतात आणि काही धनरेषा असतात. देवाच्या भजनात टाळी वाजवली आणि एखाद्याची जर धनरेषा कमी असेल तर ती धनरेषा वाढते. आणि देवाच्या भजनात टाळी वाजवली, एखाद्याची आयुष्य रेषा कमी असेल, अपघाती जो मृत्यू होणार असेल तर तो मृत्यू सुद्धा टळतो. म्हणून आवर्जून टाळी वाजवायची भजन चालू असताना. दैव बल सुद्धा 5वं बल या कथेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर मिळणार आहे दिव्य बल. खरं तर मी किती जरी अट्टहास केला असता तरी इतक्या लोकांना मी एकत्र आणू शकले नसते. पण इतके सगळे श्रोते सज्जन एकत्र आलेत कशामुळं? भगवंताच्या कथेमुळं. म्हणून दिव्य बल सुद्धा या भागवत कथेतून मिळणार आहे. आणि 7वं आणि महत्वाचं बल या कथेच्या माध्यमातून मिळणार आहे ते म्हणजे नम्रतेचं बल. तुम्ही म्हणाल नम्र होण्यासाठी बल लागतं का? सगळ्यात मोठं आपल्याकडं ज्ञान असावं, आपल्याकडं विद्वत्ता असावी, आपल्याकडं संपन्नता असावी. आणि एवढं सगळं असताना आपल्याला नम्र राहता यावं याच्याकरता बल लागतं. आणि ते बल प्राप्त होतं या भगवंताच्या कथेच्या माध्यमातून. म्हणून 7 दिवसामध्ये 7 प्रकारची बल या कथेतून मिळणार आहे. म्हणून आपण आपला अभ्यास करायचा की आपल्याला किती किती मिळत चालले. एवढंच नाही, 7 बल तर या कथेतून मिळणारच आहे, पण 7 प्रकारच्या गोष्टी सुद्धा मिळणार आहे. कोणकोणत्या? गोस्वामी तुलसीदासांनी त्याचं वर्णन केलं. सुधा साधु सुरतरु सुमन सुफल सुहावनी बात. सुधा साधु सुरतरु सुमन सुफल सुहावनी बात. तुलसी सीता भक्ति सब रस मंगल सार. तुलसी सीता भक्ति सब रस मंगल सार. सब रस मंगल सार. सब रस मंगल सार. अजून 7 गोष्टी मिळणार आहे. सुधा साधु सुरतरु सुमन सुफल सुहावनी बात. तुलसी सीता मति भक्ति
सबरस मंगल सार. सुधा म्हणजे अमृतत्व प्राप्त करून देणारी भगवंताची कथा आहे. अमृत मिळणारे या कथेतून. दुसरी गोष्ट आहे साधू. जे कोणी कथेमध्ये येतात त्यांना साधू संतांची भेट होते. एवढंच नाही, जे कथेला येऊन बसतात ते साधूच असतात. म्हणून सुधा, साधू. तिसरी गोष्ट या कथेतून मिळणार आहे सुरतरू. कल्पवृक्षासारखं हे श्रीमद भागवत महापुराण आहे. मनात येईल ती इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, त्याचं नाव कल्पवृक्ष. हे भागवत महापुराण म्हणजे कल्पवृक्षाचं झाड आहे. म्हणून असं सांगितलं, चांगले संकल्प घेऊन या भागवत कथेमध्ये बसा. 7 दिवसामध्ये ते 7ही संकल्प श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण सुरतरू म्हणजे कल्पवृक्षासारखी भगवंताची कथा आहे. किती गोष्टी झाल्या? सुधा, साधू, सुरतरू आणि चौथी गोष्ट मिळणार आहे सुमन. मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे. सुमन म्हणजे चांगलं मन. आजकाल माणसांची मनच चांगली राहिली नाही. मला वाटतं ज्यांना मन चांगलं करून घ्यायचं आहे अशांनी कथेत येऊन बसावं. कारण चांगलं मन ही भगवंताची कथा प्राप्त करून देणार आहे. त्यानंतर मिळणार आहे सुफल. चांगलं फल सुद्धा मिळणार आहे. आणि सुहावनी बात म्हणजे श्रेष्ठ विचार या भागवताच्या कथेमधून आमच्या जीवनामध्ये येणार आहे. म्हणून 7 दिवसामध्ये 7 प्रकारचे बल मिळणार आहेत. 7 प्रकारच्या गोष्टी मिळणार आहेत. गोस्वामी तुलसीदासजी म्हटले 7 दिवस कशाला लागतात? खरंच जर निष्ठावान भगवंताची कथा ऐकणारा असला तर पहिल्या दिवशी त्याला या 7ही गोष्टी मिळणार आहे. कारण सुरतरू सारखी भगवंताची कथा आहे. म्हणून भरपूर मोठा फायदा या भागवत कथेनं होणार आहे. 7 दिवसामध्ये जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मुक्ती मोक्ष सहज ओंधळीमध्ये प्रदान करणारी. आणि एवढंच नव्हे तर 7 दिवसामध्ये प्रेताला सुद्धा पावनता प्राप्त करून देणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. मग प्रेताला सुद्धा जर ही कथा पावन करते, याच्याकरता धुंदुकारीची कथा तर आपण श्रवण करणारच आहोत. पण ही कथा जरी वारंवार ऐकलेली वाटत असली तरी सुद्धा एक सत्य घडलेली घटना तुम्हाला सांगते. लक्ष देऊन ऐका. एका गावामध्ये सुंदर असं भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं. आपल्यासारखी सगळी व्यवस्था करण्यात आली होती. सुंदर सगळं कथेचं नियोजन करण्यात आलं. आणि एक महाराज कथेकरता त्या गावामध्ये गेले आणि त्यांच्याबरोबर 2 ब्राह्मण बुवा, 2 महात्मे सुद्धा त्या कथाकार महाराजांसोबत त्या गावात गेले. पहिल्या दिवसाच्या कथेला सुरुवात झाली. पण झालं असं, सगळं आयोजन नियोजन चांगलं होतं, पण कथा ऐकण्याकरता एकच माणूस आलेला होता. किती? एकच माणूस कथेकरता. मग आता किती जरी सामान्य सांगणारा वक्ता असला तरी 10-15 श्रोते तरी कथेला येतातच. पण त्या महाराजांनी विचार केला, एवढं मोठं गाव आहे पण एकच व्यक्ती कथा ऐकण्याकरता आलाय, असं कसं काय झालं? पहिल्या दिवसाची कथा त्या महाराजांनी केली आणि कथा ऐकण्याकरता आलेल्या त्या व्यक्तीला विचारलं, का हो एवढं मोठं तुमचं गाव आहे आणि कथा ऐकण्याकरता तुम्ही एकटेच आले, बाकीचे कुठं गेले? त्यावेळेस त्या आलेल्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज गाव खूप मोठं आहे, नियोजन सुद्धा सुंदर आहे, पण मी एकटाच कथेकरता आलो. त्याचं कारण असं आहे, ज्या ठिकाणी ही कथा चालू आहे ना, हा परिसर, या परिसरामध्ये भयंकर पिशाच्यांचा वास आहे. या परिसरामध्ये सगळे अतृप्त आत्मे हिंडत असतात आणि आमच्या गावामध्ये जवळजवळ 90% लोक सुशिक्षित आहेत आणि त्या सुशिक्षित लोकांना सुद्धा त्या पिशाच्यांचा अनुभव आलाय आणि त्या प्रेतांच्या उद्धारासाठी तुमची कथा ठेवली. म्हटली महाराज, म्हटले बरं झालं, काही हरकत नाही. लक्षात आले की प्रेतांच्या उद्धाराकरता कथा ठेवली आहे. आणि 6 दिवस फक्त तो एकच व्यक्ती कथा ऐकण्याकरता आला. पण 7व्या दिवशी गंमत अशी झाली की 7व्या दिवशी कथा झाल्याबरोबर महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. बरं का अभिषेक महाराज,
7व्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि महाप्रसादाकरता गर्दीच गर्दी झाली. सगळीकडेच होती तशी तिथं सुद्धा झाली. आणि मग ते कथाकार महाराजांना काही राहवलं नाही आणि गावातून आलेल्या सगळ्या लोकांना त्यांनी विचारलं का हो 6 दिवसापासून 7 दिवसापासून मी भागवताची कथा सांगत होतो, तुम्ही कथेकरता आले नाही. कारण भयंकर पिशाच्यांचा हा परिसर आहे, त्या प्रेतांची तुम्हाला भीती वाटत होती म्हणून 6 दिवस तुम्ही कथेकरता आले नाही. आणि मग आता 7व्या दिवशी महाप्रसाद घेण्याकरता तुम्ही या ठिकाणी आले, मग आता तुम्हाला भीती वाटत नाही का त्या प्रेतांची? त्यावेळेस त्या गावकऱ्यांनी उत्तर दिलं, महाराज खरं तर असंही म्हटले, पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुमची कथा सुरू झाली, पहिल्या दिवशी तुम्ही गावामध्ये आले आणि पहिल्या दिवसाची कथा ज्यावेळेस संपन्न झाली ना, पहिल्या दिवशी आम्हाला येणारा प्रेतांचा अनुभव 50% कमी झाला. आणि जशी जशी दुसऱ्या दिवसाची कथा झाली, तिसऱ्या दिवसाची, चौथ्या दिवसाची 7 दिवस कथेचे संपन्न झाले आणि आम्हाला येणारे सगळे भयानक अनुभव बंद झाले. आणि मग आमचा या भागवत ग्रंथावर विश्वास बसला आणि आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी विचार केला, एक भागवताची कथा जर इतका परिणाम करते, आम्ही ऐकण्याकरता येऊन बसलो सुद्धा नाही तरी या वातावरणाला कथेनं पवित्र केलं. मग एक कथा जर इतकी पावनता प्राप्त करून देते तर प्रत्यक्ष कथेत जाऊन बसल्यानंतर किती चांगली सद्गती मिळेल. आणि त्यातल्या त्यात या भागवत कथेचा महाप्रसाद जर मिळाला तर किती चांगलं पुण्य आमच्या पदरात पडेल असा विचार आम्ही केला. आणि म्हणून आज आम्ही महाप्रसादाकरता या ठिकाणी आलो. आणि जसंही हा महिमा त्या गावकऱ्यांनी पाहिला, तेव्हापासून दरवर्षी त्या गावामध्ये भागवत कथेचं आयोजन करण्यात येतं. म्हणून ही भागवत कथा सामान्य नाही. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. 7 दिवसामध्ये सामान्यांचा उद्धार करेल यात नवल नाही, पण प्रेताला सुद्धा 7 दिवसामध्ये उद्धार प्रदान करून देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है, ओ जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा. या कथेनं काय मिळणार आहे, महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की जिसे श्रवण कर मिट जाती हे जन्म जन्म की व्यथा. ही कथा ऐकण्याकरता या धर्ममंडपात जरी येऊन बसले नाही, पण या भागवत कथेचे काही शब्द जरी कानावर पडले तरी काय परिणाम होतो. जय जय भागवता, जय श्री भागवता. काही शब्द जरी कानावर पडले, जिसे श्रवण कर मिट जाती है, अरे कथा श्रवण कर मिट जाती है, सो जन्म जन्म की व्यथा. जय जय भागवता,
जय श्री भागवता. काही शब्द जरी या कथेचे कानावर पडले तरी जन्मजन्मांतरीचं दुःख नष्ट करणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. म्हणून धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. 7 दिवसामध्ये प्रेताला सुद्धा पावनता प्राप्त करून देणारी ही कथा आहे. कथा सुख करे कथा दुख हरे. कथा सुख करे कथा दुख हरे. कथा सुख करे कथा दुख हरे. कथा सुख करे कथा दुख कथाया हे कथाया हे विठोबानी कथा सुख कथा सुख हरी. हे कथा सुख करी कथा दुख हरी. कथा सुख करे कथा दुख हरे. कथा सुख करे कथा दुख एकदा जोरदार टाळ्या आमच्या महाराजांकरता. भूक लागल्यावर जेवण करायचं सांगावं लागत नाही ना. असं सुंदर भजन गायलं की सुंदर टाळी वाजवायची. कथा सुख करणी कथा दुःख हरणी. नुसते काही शब्द जरी कानावर पडले तरी अनंत जन्माचं दुःख घालवणारी कथा म्हणजे ही भगवंताची भागवत कथा आहे. खरं तर सगळे सिद्धांत या भागवतामध्ये दडलेले आहेत. निष्ठेनं जर ही कथा ऐकली ना तर ज्याला ज्ञान पाहिजे त्याला ज्ञान मिळणार आहे. ज्याला भक्ती पाहिजे त्याला भक्ती मिळणार आहे. ज्याला वैराग्य पाहिजे त्याला वैराग्य मिळणार आहे. म्हटले ताई एवढं घ्यायला कोणाला वेळ आहे. आम्हाला तर असं वाटतं 10-12 बंगले असावे, 10-12 गाड्या असाव्या आणि 50-60 एकर शेती असावी. मग एवढं सगळं देईल का तुमचं भागवत. या व्यासपीठावरून अतिशय जबाबदारीपूर्वक सांगते, श्रद्धेने आणि निष्ठेनं 7 दिवस जरी भागवत कथा ऐकली ना तर आमचे श्रीकृष्ण भगवंत तुम्हाला ते सुद्धा देऊन टाकतील. ज्याला जे पाहिजे ते या भागवत कथेच्या माध्यमातून मिळणार आहे. मग या भागवत कथेनं कुणाला लौकिक फायदा झाला असा एखादा दृष्टांत आहे का. तर खूप गोड कथा, खूप गोड दृष्टांत सांगितला. वृंदावनामध्ये एक साधू महात्मे, एक संत महात्मे राहायचे आणि त्या साधूंचा दररोजचा नियम होता भागवत ग्रंथ वाचनाचा. दररोज भागवताचे काही अध्याय ते संत महात्मे वाचायचे. बरेच वर्ष त्यांचा हा नियम चालू होता. खरं तर असं आहे, साधू संतांचा जर नियम चुकला तर त्यांना प्राणांत वेदना होतात. पण आमचं उलट आहे. 4 दिवस 5 दिवस जर आम्हाला देवपूजेला सुट्टी मिळाली तर आमच्यासारखा आनंद आम्हालाच होतो. पण संत महात्म्यांचा नियम चुकला की त्यांना प्राणांत वेदना होतात. ते वृंदावनातील संत विचार करायला लागले, कित्येक वर्षापासून भागवत वाचनाचा माझा नियम आहे, पण आता तारुण्य ढळून गेलंय. वृद्धावस्था मला प्राप्त झाली, म्हातारपणाकडे माझे वळण चाललंय. मग आता हळूहळू माझी दृष्टी कमी होते आणि थोड्या दिवसानं तर आता मला काही दिसणारच नाही आणि माझा भागवत वाचनाचा नियम बंद पडेल. संत महात्म्यांना दुःख वाटायला लागलं आणि पाहता पाहता थोड्या दिवसानं तसंच झालं आणि त्या संत महात्म्यांची दृष्टी गेली. आता भागवत ग्रंथ वाचता येईना.
दररोजचा जो भागवताचा वाचनाचा नियम होता तो बंद पडला. इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं. काय करावं, नियम बंद पडलाय. म्हणून ते संत महात्मे काय करायचे, दररोज सकाळी उठावं, स्नान संध्या करावी, भागवत ग्रंथ समोर घ्यावा आणि त्या भागवत ग्रंथ उघडून इतके रडायचे, इतके रडायचे, त्यांचे थेंब त्या भागवत ग्रंथाच्या पानांवर पडायचे. खरं तर असं आहे, भगवत भक्ताचे अश्रू अमूल्य असतात. तुम्ही आम्ही रडतो जगासाठी, पण संत महात्मे रडतात परमात्म्यासाठी. तुम्ही आम्ही रडतो जगासाठी, पण वृंदावनातील गोपिका रडल्या श्रीकृष्ण भगवंतासाठी, देवासाठी रडल्या. म्हणून त्यांच्या रडण्याचं सुद्धा वर्णन शुकदेवांनी केलंय. रुरुदु सुस्वरन राजन कृष्ण दर्शन लालसा. त्या रडत होत्या जगासाठी नाही, नाही, श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी त्या रडत होत्या. पण ते संत महात्मे भागवताचा ग्रंथ उघडावा आणि इतकं रडावं, इतकं रडावं, त्यांचे अश्रू त्या भागवताच्या पानावर पडायचे. मग आता श्लोक तर दिसत नाही, काय करावं, भागवत ग्रंथ उघडावा आणि नुसतं त्या भागवत ग्रंथावर ते बोट फिरवायचे आणि ते संत महात्मे म्हणायचे, राधा 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 राधा
बोलिए राधा रानी सरकार की जय. ग्रंथातले अक्षर दिसत नव्हते म्हणून ते संत महात्मे फक्त त्या ग्रंथावर बोट फिरवायचे आणि म्हणायचे राधा 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 श्री राधा श्री राधा 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 श्री राधा श्री राधा 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 राधा. फक्त राधा नामाचा उच्चार ते करायचे, नुसतं राधा 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 म्हणायचे. मला असं वाटतं ही भागवत कथा ऐकून खरं तर इतकं सुंदर नियोजन आमच्या शंकर भाऊंनी केलंय. पण खरं तर भाऊ किशोर दादा नुसतंच राधा नाचे आणि कृष्ण नाचे म्हणजे भागवत नाही बरं. भागवताचं मूळ तत्वज्ञान सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे आणि ते तत्वज्ञान कळून जर आम्ही नाचलो तर त्या नाचण्याला अर्थ आहे, नाहीतर नुसतंच नाच गाणं केलं तर त्याला अर्थ नाही. कारण भागवताचं नाचणं परमार्थाचं नाचणं याला तत्वाचं अधिष्ठान आहे. वरातीत नाचतो त्या नाचण्याला अर्थ नाही, पण भागवतामध्ये नाचणं भागवताचं तत्वज्ञान मूळ ज्ञान आधी जाणून घ्या, ते जाणून मग नाचा, त्या नाचण्याला किंमत आहे. म्हणून मला असं वाटतं 7 दिवसामध्ये आमच्या भाऊंनी इतकं जर सुंदर आयोजन केलंय तर एका तरी श्रोत्याच्या अंतकरणात अशी अवस्था निर्माण व्हावी. या भागवत कथेमध्ये बसून अनेक जणांच्या अनेक इच्छा असतात, कुणी काय मागतं कुणी काय मागतं, पण 7 दिवस ही भागवत कथा ऐकून आमचं अंतकरण इतकं शुद्ध व्हावं आणि 7 दिवसात आम्ही देवाकडं काय मागावं. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए कि जुबां पे राधा 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 नाम हो जाए, कि जुबां पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. 7 दिवस कथा ऐकून जर अशी अवस्था निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं भागवत ऐकलं बरं. म्हणून ते संत महात्मे रोज ग्रंथ उघडायचे, राधा 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 म्हणायचे. बरेच दिवस असे निघून गेले. एक दिवस झालं असं, सकाळी सकाळी ग्रंथ वाचायला बसले आणि सुंदर असा पैंजणांचा आवाज त्यांच्या कानावर आला. तो पैंजणांचा आवाज ऐकल्यानं लक्षात आलं कुणीतरी लहान मुलगी इथं खेळत असेल आणि तेवढ्यात सुंदर असा आवाज सुद्धा कानावर आला. म्हटले बाबा का तुम्ही रडता, काय झालं तुम्हाला. तो आवाज ऐकून संत महात्म्यांना कळालं निश्चितच छोट्या मुलीचा हा आवाज आहे. ती मुलगी त्या संत महात्म्यांच्या जवळ गेली आणि तेव्हा ते संत महात्मे आपलं दुःख सांगायला लागले. बाळा मी याच्याकरता रडतोय, कित्येक वर्षापासून भागवत वाचनाचा माझा नियम होता, पण काय करावं माझी दृष्टी गेली आहे, आता काही मला भागवत वाचता येत नाही म्हणून मी रडतोय. तस त्या छोट्याशा मुलीनं उत्तर दिलं बाबा रडायची काही गरज नाही, म्हटले तुमच्याकरताच औषध घेऊन आले. म्हणून मी जे औषध जी पट्टी तुमच्या डोळ्यावर बांधणार आहे ती पट्टी फक्त उद्या सकाळपर्यंत काढायची नाही, उद्या सकाळी तुम्हाला दृष्टी येईल म्हटले. ते ऐकल्याबरोबर ते संत महात्मे हसायला लागले. विचारलं अगं तू कुठून आली आहेस, तुझं नाव काय आहे. तर त्या छोट्या मुलीने सांगितलं बाबा अगोदर मी आणलेलं औषध तर लावा डोळ्यावर, मग कळेल तुम्हाला मी कोण आहे. आणि त्यावेळेस त्या छोट्याशा मुलीनं त्या संत महात्म्यांच्या मागं जाणं केलं, डोळ्यावर पट्टी बांधली, डोळ्यावरून हात फिरवला आणि सांगितलं उद्या सकाळपर्यंत ही पट्टी उघडू नका, तुम्हाला कळेल मी कोण आहे. ती छोटी मुलगी डोळ्यावर पट्टी बांधली, निघून गेली. आणि त्या संत महात्म्यांनी विचार केला तिची जर इच्छाच आहे की सकाळपर्यंत पट्टी ठेवावी तर काही हरकत नाही. त्या संत महात्म्यांनी सकाळपर्यंत ती पट्टी डोळ्यावर ठेवली
रात्र संपली जसे दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. ती पट्टी आता उघडणार. त्या संत महात्म्याने अगोदर भागवत ग्रंथ समोर ठेवला आणि डोळ्यावरची ती पट्टी उघडली. आणि जशी ही पट्टी उघडली, चमत्कार असा झाला, गेलेली दृष्टी परत आली आणि एका मागून एक सगळे भागवताचे श्लोक दिसायला लागले. भागवत ग्रंथात अध्याय वाचायला लागले. ते संत महात्मे डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि त्या संतांनी ते डोळ्यातील अश्रू पुसले आणि विचार केला, या पट्टीमध्ये असं नेमकं काय. आणि ज्यावेळेस त्या संत महात्म्याने ती पट्टी उघडून पाहिली तर त्या पट्टीवर चंदन आले लिहिलं होतं, श्री राधा श्री राधा श्री राधा. संत महात्म्यांच्या लक्षात आलं, मला काही सामान्यांनी दृष्टी दिली नाही, तर साक्षात राधा राणीनं मला ही दृष्टी दिली आहे. करील ते काय नो हे महाराज, परी पाहे वीज शुद्ध अंगे. मग म्हटले, आम्ही सुद्धा भक्ती करतो, आम्ही सुद्धा कथेकरता येऊन बसलो, मग आम्हाला का बरं अनुभव येत नाही. आम्ही विश्वासच ठेवत नाही देवावर. पण ज्या दिवशी निष्ठेनं भागवत कथा ऐकाल ना, 7 दिवसामध्ये असंख्य अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण अलौकिक आणि दिव्य फल प्राप्त करून देणारा हा भागवत ग्रंथ आहे. आणि या भागवत ग्रंथाचा महिमा महात्म्य आता आपल्याला पाहायचंय. भागवत सांगण्या अगोदर भागवत कथेचा महिमा सांगितला. कारण कुठलीही व्यक्ती असेल, कुठलीही वस्तू असेल, जोपर्यंत त्या वस्तूची किंमत आपल्याला कळत नाही, महिमा आपल्याला कळत नाही, तोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही. उदाहरणार्थ, इतके सगळे हे जे गुणीजन आपण स्टेजवर बसवले आणि यांचा परिचय न देता जर गावात आणले तर कुणी चहा प्यायला सुद्धा नेणार नाही. पण ज्यावेळेस सांगितलं जाईल की हे महाराज सुंदर गायन करतात, हे सुंदर ऑक्टोपॅड वाजवतात, हे सुंदर तबला वाजवतात, महिमा कळाल्याबरोबर लोक म्हणतात महाराज आहेत महाराज आहेत, चला चहा घ्यायला. म्हणजे जोपर्यंत महिमा कळत नाही तोपर्यंत श्रद्धा निर्माण होत नाही. म्हणून भागवत सांगण्या अगोदर भागवताचा महिमा सांगितला. आणि हा महिमा सांगत असताना पहिला श्लोक भागवत ग्रंथामध्ये आलाय, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिल्या श्लोकामध्ये भगवंताला वंदन केले. ज्याला आम्ही नमस्कार करतो त्याचं स्वरूप काय, सच्चिदानंद रूपाय, तो परमात्मा सत्स्वरूप आहे, तो परमात्मा चित स्वरूप आहे, तो परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. आणि विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीला तो परमात्मा कारण आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्रिविध तापांना नष्ट करणारा तो परमात्मा आहे. आदि भौतिक, आदि दैविक, आध्यात्मिक या तिन्ही तापांचा नाश करणारा श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्यालाच आम्ही नमस्कार करतोय, श्रीकृष्णाय वयं नमः. का बरं देवाला नमस्कार केला हो? कृतज्ञता म्हणून देवाला नमस्कार केला. की सुरुवातीला सांगितलं की कितीतरी कोटीची ही संपत्ती देवानं आम्हाला दिली आहे. किती कोटीची दिली आहे? एखाद्याचा जर डोळा गेला, जाऊ नये, पण जर गेला आणि डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टर सांगतात 4 लाख रुपये लागतील. आणि 4 लाख लागूनही तुमचे डोळे बरे होतीलच याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. त्यावेळेस डोळ्याची किंमत कळते. लेफ्ट राईट करत फिरतो माणूस, हाताची किंमत कळत नाही. पण ज्यावेळेस याच हाताला पॅरालिसिस होतो ना, हात वर जात नाही, त्यावेळेस या हाताची किंमत कळते. मग अशा प्रत्येक अवयवाचा जर हिशोब केला तर कितीतरी कोटीची संपत्ती भगवंताने आम्हाला फुकट दिली आहे. म्हणून देवाला नमस्कार केलाय कृतज्ञता म्हणून. श्रीकृष्णाय वयं नमः. पहिला नमस्कार श्रीकृष्ण भगवंताला. दुसरा नमस्कार केलाय विरक्त शिरोमणी भगवान शुकदेवांना. गोड असा श्लोक भागवतात आलाय.
यं प्रवजन्त्यमनुपेत मपेत कृत्यं यं प्रवजन्त्यमनुपेत मपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव द्वैपायनो विरहकातराजुहाव द्वैपायनो विरहकातराजुहाव यं प्रवजन्त्यमनुपेत मपेत कृत्यं यं प्रवजन्त्यमनुपेत मपेत कृत्यं पुत्रेति तन्मयतया तरोभिनेतु पुत्रेति तन्मयतया तरोभिनेतु सर्वभूतहृदय मुनिमानतो सर्वभूतहृदय मुनिमानतो यं प्रवजन्त्यमनुपेत मपेत कृत्यं यं प्रवजन्त्यमनुपेत मपेत कृत्यं मपेत कृत्यं मपेत कृत्यं. दुसरा नमस्कार केलाय विरक्त शिरोमणी भगवान शुकदेवांना. खरं तर या श्लोकांचा अर्थ नाही कळाला तरी चालेल, पण हे श्लोक नुसते कानावर जरी पडले तरी अर्धा श्लोक जरी भागवताचा कानावर पडला तरी 1000 यज्ञ केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं. म्हणून नाही कळाले तरी चालेल, पण नुसते श्रवणात जरी आले तरी भाग्य आहे. म्हणून दुसरा नमस्कार केला विरक्त शिरोमणी शुकदेवांना आणि त्यानंतर कथा भागाला सुरुवात केली. नैमिषारण्य क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी 1000 वर्षापर्यंत चालणारा यज्ञ करतायत. त्या ऋषी मुनींनी सुद्धा विचार केला कलयुग है और कलयुग में जो व्यस्त रहेगा वही मस्त रहेगा. कारण कलयुग या शब्दाचा अर्थ आहे भांडण. म्हणून जी माणसं रिकामी असतात ती कायम भांडण करत असतात. पण त्या ऋषी मुनींनी विचार केलं कलयुग में जो व्यस्त रहेगा वही मस्त रहेगा. म्हणून 1000 वर्षापर्यंत चालणारा यज्ञ ते ऋषीमुनी करायला लागले. आणि या यज्ञाला सुरुवात करत असताना पुराण विद्येचे अतिशय मर्मज्ञ भगवान सुतजी त्या ठिकाणी आले. आणि सुतजी आल्याबरोबर सगळे शौनक मुनी उठून उभा राहिले. खरं तर आपल्याला त्या परंपरा माहीत नाही, पण उत्तरेमध्ये आजही अशा कथा होतात की कथा व्यास गेल्यानंतर सगळेजण उठून उभा राहतात. खरं तर हा सन्मान त्या कथा व्यासाचा नाही, तर हा सन्मान त्या व्यासपीठाचा असतो. सुतजी आले, सगळ्या शौनकांनी नमस्कार केला, उच्च आसनावर सुतांना बसवलं, अनेक प्रश्न विचारले आणि त्यानंतर प्रश्न केला भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासच वैष्णवे क्रियते कथम. हे सुतजी, आमच्या हृदयामध्ये भक्ती वाढेल, ज्ञान वाढेल, वैराग्य वाढेल, अशी सुंदर अशी असणारी भगवंताची कथा तुम्ही आम्हाला सांगा. अशी कथा सांगा की जी कथा ऐकल्यानंतर एकदा पावनता प्राप्त झाल्यावर परत अपावनता प्राप्त होणार नाही अशी कथा सांगा. आणि अशी कथा सांगा जेणेकरून भगवंत सुद्धा प्रसन्न होईल अशी कथा तुम्ही आम्हाला सांगा. सुतजींनी हा प्रश्न ऐकला आणि एवढा आनंद झाला. म्हटले मनुष्य जीवनाचा उद्धार करणारा प्रश्न तुम्ही विचारला. नाहीतर आमच्याकडे लोक येतात आणि प्रश्न विचारतात शादी कब होगी, शादी हो गई अब बीवी झगड़ा करी तो उससे कैसे छुटकारा पाए, ऐसे प्रश्न पूछते हैं. लेकिन तुमने तो इतना अच्छा प्रश्न किया है. मनुष्य जीवनाचं कल्याण करणारा प्रश्न तुम्ही विचारला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आणि अशा प्रकारची कथा मी तुम्हाला सांगणार आहे की जी कथा सहजासहजी ऐकायला मिळत नाही. जन्मांतरे भवेत पुण्यम आणि तदा भागवतम लभेत. अनेक जन्माचं पुण्य फलीभूत झाल्यावर जी भागवत कथा ऐकायला मिळते ती भागवत कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सुतजी सांगायला लागले की ही दिव्य असणारी श्रीमद भागवत महापुराण कथा देवर्षी नारदजींनी सनत कुमारांकडून श्रवण केली. आणि हे ऐकल्याबरोबर
शौनकांनी प्रश्न केला, महाराज देवर्षी नारदजी तर एका जागेवर न बसणारे, मग त्यांची न सनत कुमारांची भेट झाली कशी आणि त्यांच्यात सत्संग घडला कसा, आम्हाला कथा सांगा. आणि त्यावेळेस सांगायला लागले की एकदा विशाल क्षेत्र बद्रिक आश्रमामध्ये 4 मुनी जे कायम 5 वर्षाचे असतात, सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे 4 मुनी बद्रिक आश्रम क्षेत्रामध्ये होते. आणि या 4 मुनींनी देवर्षी नारदजींना पाहिलं आणि नारदजींचा चेहरा त्यांना उदास दिसला. त्यावेळेस ते सनत कुमार देवर्षी नारदांना प्रश्न केला, नारदजी तुम्ही तर कायम भगवंताचे गुणानुवाद गात त्रिभुवनामध्ये भ्रमण करतात, मग तुम्ही कायम देवाच्या सानिध्यात राहणारे, पण तुमचा चेहरा उदास का बरं? तुम्ही कुठून आलात? काय तुम्हाला दुःख झालं? त्यावेळेस नारदांनी सांगितलं, स्वतःच्या दुःखाने मी दुःखी नाही, सर्वत्र या मृत्यू लोकामध्ये मी भ्रमण केलं, पाहिलं तर काय घराघरामध्ये कलह निर्माण झालेत, घराघरामध्ये भांडणं निर्माण झालेत. आणि कलियुगात सगळ्यात मोठं दुर्दैव सांगितलं, दंपतीनामच्या कलकनम, पती पत्नी सगळ्यात जास्त भांडतील. हे सगळं पाहिलं म्हटले मी, तीर्थक्षेत्र सुद्धा भ्रष्ट झाले. आणि हे सगळं पाहत पाहत नारदजी सांगतात, ज्यावेळेस भगवंताने लीला केल्या त्या वृंदावनामध्ये ज्यावेळेस मी गेलो, त्या वृंदावनात गेल्यावर पाहिलं की तिथे एक तरुणी बसलेली होती आणि त्या तरुणीच्या मांडीवर 2 वृद्ध त्या ठिकाणी पहुडलेले होते. देवर्षी नारदजी सांगायला लागले, मला वाटलं ती तरुणी आहे, स्त्री आहे, तिथं नको जायला. मी पुढे निघालो, पण त्या तरुणीनं मला सांगितलं, आवाज दिला, भो भो साधो शनम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. साधू महाराज थोडं थांबा बरं, आणि तुम्ही जर थांबलेत तर माझी चिंता दूर होईल. आणि म्हणून नारदजी म्हटले की मी थांबलो, आणि थांबल्यानंतर मी तिला प्रश्न केला की तू कोण आहेस? त्यावेळेस त्या स्त्रीनं उत्तर दिलं, अहम भक्ती रीती ख्याता इमो मे तनयो मतो. माझं नाव भक्ती आहे आणि माझ्या मांडीवर पहुडलेले हे जे 2 मुलं आहेत ना, हे माझे पुत्र आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आणि ती भक्ती माता नारदांना सांगायला लागली, नारदजी द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मला मान मिळाला, आणि जशी ही गुजरातमध्ये मी आले, तारुण्य अवस्था मला प्राप्त झाली. वृंदावनात आल्यानंतर मी तरुण झाले, पण माझे हे जे 2 मुलं आहेत ना, ज्ञान आणि वैराग्य, हे मात्र म्हातारे झालेत, वृद्ध झालेत. आणि कोणत्या आईला चांगलं वाटेल की मुलं वृद्ध झाले तर आई तरुण आहे? हेच माझं दुःख आहे नारदजी, माझ्या 2 मुलांना तुम्ही तरुण करा, यांना तारुण्य अवस्था प्राप्त करून द्या. ते देवर्षी नारदजी म्हटले, काही काळजी करू नको भक्ती माता, तुझ्या 2 पुत्रांना मी जागृती प्राप्त करून देईल, त्यांना मी जाग करेल. आणि ज्ञान वैराग्यांना जर जागी केलं नाही तर स्वतःला हरीचा दास म्हणून घेणार नाही. देवर्षी नारदजींनी प्रतिज्ञा केली आणि ज्ञान वैराग्यांना जागी करण्याकरता जशी नारदजी त्या ज्ञान वैराग्यांजवळ गेले, गीतेचा पाठ त्यांच्या कानामध्ये केला, वेदांताचा घोष त्यांच्या कानामध्ये केला. परिणाम असा झाला, ज्ञान वैराग्य थोडासा आळस दिला, उठून बसले, पण 2 मिनिटानंतर परत झोपी गेले. तेच नारदांनी विचार केला, गीता ज्यांना जागा करू शकत नाही, वेदांत ज्यांना जागो करू शकत नाही, अशासाठी मी काय करावं? त्यावेळेस आकाशवाणी झाली की नारदजी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सत्कर्म करा. आकाशवाणीने सांगितलं, सत्कर्म करायला सांगितलं. आणि ती आकाशवाणी ऐकून सत्कर्म म्हणजे काय प्रश्न निर्माण झाला. आणि तो प्रश्न विचारण्याकरता देवर्षी नारदजी अनेक ऋषीमुनींकडे गेले, पण कुणीच उत्तर दिलं नाही. आणि भ्रमण करत करत देवर्षी नारदजी आले बद्रिक आश्रमामध्ये सनत कुमारांकडं. आणि तोच प्रसंग झाकीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. देवर्षी नारदजी आणि सनत कुमारांना घेऊन या व्यासपीठावर. मोठ्या प्रेमानं देवर्षी नारदजी आणि सनत कुमारांचं स्वागत करूया. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
देवर्षी नारदजींकरता सनत कुमारांकरता सत्कर्म म्हणजे काय हे विचारण्याकरता देवर्षी नारदजी भ्रमण करत करत गेले विशाल क्षेत्र बद्रिक आश्रमामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर देवर्षी नारदजींना भेट झाली सनत कुमारांची. आणि सनत कुमारांना नारदजी बोलायला लागले. नारदजी बोला, सनत कुमारांना प्रश्न विचारा. तिकडे पहा, तिकडे. सनत कुमारांना प्रश्न विचारायला लागले. सर्वत्र मी भ्रमण केलंय, पण मला सांगा सत्कर्म म्हणजे काय. त्यावेळेस सनत कुमार सांगायला लागले की सत्कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर विरक्त शिरोमणी शुकदेवांनी भागवत रूपी जे गीत गायलं त्याचंच नाव सत्कर्म आहे. म्हणून नारदजी काळजी करू नका, सुंदर असणारं भागवत कथेचं आयोजन तुम्ही करा. आणि ही सगळी चर्चा करत करत देवर्षी नारदजी सनत कुमार हे गंगेच्या तीरावर आनंद घाटावर आले. आणि वाळवंटामध्ये उच्च आसनावर सनत कुमार बसलेत. सनत कुमार खाली बसा, सनत कुमारजी खाली बसा. देवर्षी नारदजी सुद्धा त्यांच्याकडे पहा, त्यांच्याकडे खाली बसा, खाली बसा. उच्च आसनावर सनत कुमारांना बसवलंय. देवर्षी नारदजी स्वतः त्यांच्या समोर कथा ऐकण्याकरता बसलेत. अगदी असेच बसले होते. नारदजी सुद्धा बसलेत. अनेक ऋषीमुनी सुद्धा कथा ऐकण्याकरता आलेले आहेत. आणि गंगेच्या तीरावर सुंदर अशा पद्धतीनं भागवत कथा सुरू झाली. आणि सूत महर्षी सांगायला लागले की भागवत कथा सामान्य नाही. ज्या घरामध्ये हा भागवताचा ग्रंथ असतो ते घर सुद्धा सामान्य नाही, ते घर साक्षात तीर्थक्षेत्र आहे. हे भागवत सामान्य नाही, कारण ज्यावेळेस भगवंत स्वधामाला गेले तेच भगवंतांना आपलं संपूर्ण तेज या भागवतामध्ये ओतलं होतं. म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मनपूर्ण सनत कुमार नारदांना सांगायला लागले. आणि हा महिमा सांगत असताना गंगेच्या तीरावर आनंद घाटावर ही कथा चालू असताना अचानक कथेमध्ये चमत्कार झाला. आणि कथेचा महिमा सांगत असताना साक्षात एक तरुणी म्हणजेच भक्तिमाता आणि तिचे 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य त्या कथेमध्ये प्रगट झाले. आपल्या कथेत सुद्धा प्रगट होणार आहे. मोठ्या प्रेमानं भक्तिमाता आणि ज्ञान वैराग्य यांचं सुद्धा स्वागत करायचं. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला, गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. नृत्य करत यायचे, नृत्य करत यायचे. भक्तिमाता नृत्य कर, थांबा, नृत्य करत यायचे तिघांनी पण. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला, गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला.
बोलिए भक्ती महारानी की जय जय जय। सुंदर भागवत कथा चालू असताना त्या कथेमध्ये गंगेच्या तीरावर भक्ती मातेचं आणि ज्ञान वैराग्यांचं सुद्धा आगमन त्या ठिकाणी झालं। साक्षात त्या कथेमध्ये भक्ती माता प्रगट झाली आणि भक्ती मातेचे जे 2 पुत्र वृद्ध झाले होते ते सुद्धा तरुण अवस्थेमध्ये आपल्या समोर उभे आहेत। ज्ञान वैराग्यांना सुद्धा जागृती प्राप्त झाली। तिथं बसलेल्या महापुरुषांना विचारलं, ही तरुणी कोण आहे, हिच्या सोबतचे हे 2 पुत्र कोण आहेत? नारदांनी सांगितलं, ज्या भक्ती मातेकरता ही कथा चालू आहे ना, हीच ती भक्ती माता आहे आणि तिचे हे 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य यांच्याकरताच कथा चालू होती। आणि या भागवतामुळं ज्ञान वैराग्य सुद्धा तरुण म्हणून आपल्या समोर उभे झालेले आहेत। सुंदर अशी भक्ती मातेची ज्ञान वैराग्यांची देवर्षी नारदजी सनत कुमारांची हुबेहूब झाकी ज्यांनी आपल्या समोर केली आहे, आमच्या झाकीवाल्या दादांकरता एकदा जोरदार टाळ्या। जेवण केले नाहीत का तुम्ही? खरं तर असं आहे शंकर भाऊ, चुकीच्या गोष्टी हळू बोलायच्या आणि चांगल्या गोष्टी मोठ्यानं बोलायच्या असतात। पण आमच्याकडे उलट झालंय, चुकीच्या गोष्टी बोलताना माणसं कमरेवर हात ठेवतात, खोटं बोलायचं पण रेटून, आणि टाळी वाजवताना उगा असं काय मोकळ्या मनानं टाळी वाजवा। जोरदार टाळी आमच्या दादांकरता। आणि सुंदर असे पात्र जे झालेत सगळे, या पात्रांकरता सुद्धा जोरदार टाळ्या। आणि भागवतजींकडे प्रार्थना करेल, ज्यांचे पात्र त्यांनी घेतलेत तीच भक्ती त्यांच्या हृदयामध्ये विराजमान व्हावी म्हणून सुंदर सगळी झाकी सुद्धा अगदी जसं तिथं घडलं तसंच दादांनी आपल्या समोर दाखवलंय। सुंदर अशी ही झाकी, त्या कथेमध्ये भक्ती माता आपल्या 2 पुत्रांना घेऊन प्रगट झाली। याचा अर्थ काय की भागवताची कथा ऐकत असताना भक्ती ज्ञान वैराग्य भागवतामध्ये नाही, तर या भागवताची कथा ऐकत असताना भक्ती ज्ञान वैराग्य आपल्याच हृदयामध्ये येऊन स्थानापन्न होत असतात। असा या भागवत कथेचा महिमा आहे। म्हणून सुंदर अशी देवर्षी नारदजींची भक्ती मातेशी झालेली भेट, ती कथा आपण श्रवण केली, भागवताचा महिमा सुद्धा श्रवण केला। आणि हीच भक्ती माता आयुष्यभर ज्यांच्या हृदयामध्ये विराजमान होती, अशा भक्तिमती मीराबाई, मेवाड राजस्थान, ज्या मीराबाईंनी आयुष्यभर कृष्ण परमात्म्याच्या नावानं पायामध्ये घुंगरू बांधले आणि आयुष्यभर कृष्ण परमात्म्याचं चिंतन मीराबाईंनी केलं। कशा पद्धतीने संतांनी त्याचं गोड वर्णन केलं। हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, 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 हरिगुण गावत नाचूंगी। मंदिर में हो, अपन मंदिर में हो, बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी, बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी। हरि हरिगुण गावत नाचूंगी, 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 हरिगुण गावत नाचूंगी। संपूर्ण आयुष्य श्रीकृष्ण परमात्म्याकरता ज्यांनी समर्पित केलं आणि आयुष्यभर कृष्ण परमात्म्याच्या नावानं पायामध्ये घुंगरू बांधून ज्यांनी नृत्य केलं, हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी। आणि असं भजन केलं मीराबाईंनी, अशी भक्ती केली आमच्या मीराबाईंनी की मीराबाईंनी मंदिरात जाता जाता मंदिरातला घनश्याम संत श्रेष्ठ मीराबाई आपल्या घरी घेऊन आल्यात। अशी भक्ती केली आमच्या सावता महाराजांनी। पंढरपूरचा विठोबा सावता महाराज आपल्या घरी घेऊन आले
अशी भक्ती केली शबरी मातेनं. शबरी माता अयोध्येला गेली नाही. अयोध्येतले रामचंद्र प्रभू शबरी मातेला दर्शन देण्याकरता आले. म्हणजे अशी संत महात्मे आमच्याकडे होऊन गेले, कधी मंदिरात गेले नाही, पण मंदिरातला कृष्ण परमात्मा आपल्या घरी घेऊन आले. आणि अशा भक्तिमती मीराबाई, अशी भक्ती केली मीराबाईंनी की मंदिरात जाता जाता मंदिरातल्या घनश्यामाला मीराबाई घरी घेऊन आल्या. मंदिर जाती मीरा ने सावरियो मिल गयो रे, मंदिर जाती मीरा ने सावरियो मिल गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे. मनमोहन है पति हमारा, मनमोहन है पति हमारा, सारे जग का है रखवाला, कहता राधे श्याम, कहता राधे श्याम मीरा मोहन मिल गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे. मंदिर जाती मीरा सावरियो मिल गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे. मंदिरात जाता जाता मंदिरातला घनश्याम ज्या मीराबाई घरी घेऊन आल्या, संपूर्ण आयुष्य ज्यांनी कृष्ण परमात्म्याला समर्पित केलं, त्या मीराबाई महाराज. आणि सुंदर अशी त्यांची झाकी आणि त्यांचं नृत्यसुद्धा आपल्याला पाहायचंय. मीराबाईंना घेऊन या. तर मला असं वाटतं, प्रत्यक्ष मीराबाईंना पाहण्याचं भाग्य जरी तुम्हाला मला मिळालं नसेल, पण प्रत्यक्ष हुबेहूब मीराबाईंची झाकी ज्यांनी केली आहे, हरिभक्त परायण आदरणीय आमचे जयूदादा, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजेत. खरं तर नुसतीच मीराबाईंची झाकी त्यांनी केली नाही, तर मीराबाईंसारखा भावसुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. इतकी सुंदर झाकी भाऊंच्या प्रत्येक कथेमध्ये त्यांची उपस्थिती असते. इतकी सुंदर झाकी करतात. आणि ही झाकी केल्यानंतर जे काही गावकऱ्यांचं प्रेम मिळतं, मग ते धनाच्या स्वरूपात असेल, पैशाच्या स्वरूपात असेल, तर ते पैसे ते धनसुद्धा स्वतः करतात, त्याचा खर्च त्या करत नाहीत. तर त्याचा खर्च गोर गरीब लोकांकरता आमचे दादा करतात. एकदा जोरदार टाळ्या. खरंच सुंदर अशी मीराबाईंची झाकी आमच्या दादांनी केली. सुंदर अशी भक्तिज्ञान वैराग्याची झाकी केलेली आमच्या दादांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आज पहिला दिवस, पहिल्या दिवसाच्या कथेला इथंच विराम देऊया. खरं तर पहिला दिवस असल्यामुळं आवराआवरीमुळं कथेला थोडासा विलंब झाला, पण उद्यापासून बरोबर 8 ते 11 या वेळेमध्ये आपली कथा होईल. आणि सुंदर अशा या कथेकरता उद्यासुद्धा आपल्या सगळ्यांना सादर आमंत्रित करते. आरतीच्या यजमानांनी पुढे या.